नमस्कार, मी सीमा. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला सत्याच्या मोर्चातून ठाकरे बंधूंनी हल्लाबोल केला, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या घोषणांची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता. ZP, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता. शिवाय पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता. सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा. दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या. राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा. मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा. काही दिवसात पुरावे घेऊन न्यायालयात जाणार. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा. निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर. संविधानातील आपल्या अधिकाराचं जतन करण्याची वेळ. शरद पवारांचं वक्तव्य. देश अखंड राहू नये म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू. वेगवेगळ्या पद्धतीने फेक नरेटिव्ह पसरवला जातोय. विरोधकांच्या मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची टीका. माझ्या नावानं खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज. बनावट नंबरवरून OTP मिळवला. माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा प्रयत्न. ठाकरेंचा आरोप. पैठणचा आमदार सांगतो, निवडणुकीसाठी 20,000 मतदार बाहेरून आणले. निवडून आलेल्यांची सोय आधीच झाली होती. विलास भुमरेंचं उदाहरण देत राज ठाकरेंचा आरोप. काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास. खान हवा की बाण. एका सभेत मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले होते. अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं. येत्या काळात व्हिडिओची मालिकाच लावू. साटम यांचा पलटवार. निवडणूक आयुक्त भाजपचे नोकर. जागे रहा, नाही तर अॅनाकोंडा येईल. अॅनाकोंडाला कोंडावंच लागेल. उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा.